छोट्या छोट्या कृतीतून जाणून घेऊया गणित विषयक मूलभूत संकल्पना. त्यासाठी बघा माझे चॅनल गणिताशी गट्टी. अहो गणिताशी गट्टी, सगळ्या प्रॉब्लेमची सुट्टी. ह्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स कळतील. धन्यवाद. नमस्कार, गट्टी गणिताशी मध्ये आपलं स्वागत. आज आपण सिमिलॅरिटी टेस्ट कशा वापराव्यात, त्यांचे ॲप्लिकेशन्स काही उदाहरणांच्या द्वारे बघणार आहोत. यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधले उदाहरणं करून बघूया. पहिलं उदाहरण, डायग्राम बघा. ABC हा ट्रायंगल दिलाय. याच्यामधले आपल्याला दोन मेजरमेंट्स दिलेले आहेत. एक अँगल ABC इज 75 अँड अँगल EDC इज 75. त्यांनी आपल्याला विचारलंय वेदर इट इज सिमिलर अँड बाय विच टेस्ट. करून बघूया. सिमिलॅरिटीच्या टेस्ट रिकॉल करा. AAA ऑल अँगल्स कॉन्ग्रुनंट, SSS ऑल साइड्स आर इन प्रपोर्शन, आणि थर्ड SAS sides are proportion and angle between the proportional side is congruent. अशा तीन टेस्ट आहेत. याच्यापैकी काय अप्लाय करता येते बघू. क्लू उदाहरणातच आहे. अँगल दिलाय म्हणजे अँगलच्या दृष्टीने आपण विचार करणार आहोत. मी अँगलची नावं लिहून बघते. अँगल ABC, अँगल ABC इज 75 डिग्री अँड अँगल EDC इज 75 डिग्री. मला असं वाटतं की या दोन्हीमधून आपल्याला काय दिसतंय, तर C हा अँगल दोन्हीकडे लिहिताना आपल्याला ट्रायंगलमधला कॉमन अँगल येतोय का ते बघायचं आहे. मग कॉमन अँगल येत असेल तर आपलं काम होऊ शकतं. ट्रायंगलमधले कोणतेही दोन अँगल जरी कॉन्ग्रुएंट झाले तरी तो सिमिलर होतो. मग दुसरा अँगल आपण लिहिणार आहोत. हे तर गिवन आहे. मग दुसरा अँगल मी लिहिणार अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू, हा अँगल कोणाशी कॉन्ग्रुएंट येणार आहे, इथे येणार आहे DCE. अँगल DCE हा कॉमन अँगल आहे आणि हा 75. आता प्रश्न असा उरतो, करस्पॉन्डन्स काहीतरी बदलतोय का बघा. मग सिमिलॅरिटी लिहिताना आपल्याला तो अप्लाय करायचा आहे. मग मी लिहिते ट्रायंगल. इथे जर मी लिहिला ABC आधी लिहून घेतलाय, सिमिलर टू ट्रायंगल. आता विचार करा, B जेव्हा ज्या क्रमाने आलाय त्याच क्रमाने D आला पाहिजे आणि C कॉमन आला पाहिजे. म्हणजे पहिलं सीट आपण रिकामं ठेवू. आधी B लिहूया. B करस्पॉन्ड्स टू D. नंबर 2 इथं येणार आहे D. नंतरचा C कॉमन म्हणजे तिसरं सीट C, आणि त्याच्यानंतर यातला DC गेला, E राहिला, म्हणून EDC असा आपला करस्पॉन्डन्स येणार आहे. आणि मग आपण लिहिणार आहोत दिस ट्रायंगल इज सिमिलर बाय द टेस्ट AA. ओके, सिमिलॅरिटी आहे, AA आहे. कसं अप्लाय केलं ते लक्षात आलं असेल. परीक्षेत करत असताना हा प्रॉब्लेम एका मार्काला येईल. डायग्राम काढण्याची गरज नाही, मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी काढलेली आहे. सेकंड प्रॉब्लेम तुम्हाला इथे त्यांनी दिलाय आर दे सिमिलर. बघूया. क्लू डायग्राम मध्येच असतो हे लक्षात ठेवा. साइड्स दिलेले आहेत. फक्त प्रेझेंटेशनचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला आता माहीत नाही रेशो इक्वल आहेत. प्रत्येक साइड्सचे रेशो काढून घेऊ आणि नंतर कन्क्लुजन देऊ. मग आपल्याला पाहून तर कळतंय कॉमन सेन्सनी की हा याच्या डबल आहे, हा याच्या डबल आहे, हे आपल्याला कळतंय. मग करताना काय करूया, रेशो करून घेऊया. PQ अपॉन LM is equal to PQ is 6, LM is 3, that is 2/1. Similar manner, PR upon LN is equal to 10/5, 2/1. QR upon MN is equal to 8/4, that is 2/1. मग आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे. PQ upon LM is equal to PR upon LN is equal to QR
upon mn is equal to 2/1. Therefore, triangle PQR similar to triangle LMN by the test SSS. SSS टेस्टनुसार हे काय होणार आहे, सिमिलर होणार आहे. परीक्षेच्या दृष्टीनं पुन्हा तेच डायग्राम नको, फक्त प्रेझेंटेशन हवं. लक्षात आलंय? पुढचा प्रॉब्लेम बघूया. यात त्यांनी मला दिलंय, प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायचा आहे. टू पोल्स ऑफ हाईट 8 and 4 meter are perpendicular to the ground. The length of shadow of a smaller pole due to the sunlight is 6 meter. Then how long will be the shadow of the bigger pole at the same time? आपल्याला पोलच्या शॅडो बद्दल ते बोलतायत. इथे ट्रायंगल सिमिलर झाल्याशिवाय साईडचे रेशो इक्वल दाखवता येणार नाही आणि ते इक्वल झाले नाही तर एक्सची व्हॅल्यू काढता येणार नाही. मग काय करूया, मग ट्रायंगल सिमिलर दाखवणं हे माझं पहिलं काम. एक तर अँगल मला इथे दिसतोय 90-90, दुसरा अँगल मला दिसत नाहीये. थोडंसं सायन्समध्ये जाऊया. आपल्याला लाईट थेरी झालेली आहे. लाईट रे ट्रॅव्हल्स पॅरलली असं आपण अभ्यासतो. त्याचाच विचार करायचा की हे लाईट रेज आहेत. मग हे दोन जर पॅरलल असतील तर हा आणि हा अँगल आपण करस्पॉन्डिंग म्हणून ट्रीट करू शकतो. कसं, कारण हे दोन परपॅन्डिक्युलर आहेत, हे लाईट रेज येत आहेत, म्हणून हे दोन अँगल आपल्याला करस्पॉन्डिंग घेऊन हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आणि नंतर आपण याचा रेशो घेणार आहोत. मग मी लिहिणार अँगल P इज कॉन्ग्रुनंट टू अँगल A. इथे म्हणताना लिहूया आपल्यासाठी पण लाईट रे ट्रॅव्हल्स पॅरलली, therefore these two are corresponding angles. आणि एक तर आपल्याला दिलेला आहे परपेंडिक्युलर टू द ग्राउंड, म्हणून मी लिहिते अँगल R इज कॉन्ग्रुनंट टू अँगल C गिवन म्हणा किंवा इच 90, काही पण चालणार, तुम्हाला काय कन्व्हिनियंट आहे दोन्हीपैकी कुठलंही ऑप्शन घेतलं तरी चालणार आहे. मग मी लिहिते ट्रायंगल PRQ सिमिलर टू ट्रायंगल ACB. करस्पॉन्डन्स चुकता कामा नये. मागच्या उदाहरणात बघितलं होतं P कॉन्ग्रुनंट टू A म्हणून P तेव्हा A, R तेव्हा C, जिथे R आहे तेव्हा C आणि उरलेला तिसरा. काय येतं आहे आपल्याला इथे A टेस्ट. मग करस्पॉन्डिंग साईड्स आपल्याला लिहायच्या आहेत. करस्पॉन्डन्स बरोबर लिहिला असेल तर साईड्स बरोबर येतील. मग लिहूया PR अपॉन AC इज इक्वल टू RQ अपॉन CB इज इक्वल टू PQ अपॉन AB. याला कारण लिहिताना करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल असं ॲब्रिव्हिएशन वापरतात. करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. ज्या साईड्स दिल्या आहेत तेच रेशो आपण कॅल्क्युलेशनला पुढे वापरूया. PQ आणि AB याच्याबद्दल ते काही बोलत नाही आहेत आणि विचारतही नाही. मग या दोन रेशोवरती व्हॅल्यू ठेवा आणि एक्सपेक्टेड एक्सची व्हॅल्यू काढता येईल. PR 4, AC 8, RQ किंवा QR 6, CB X. मला वाटतं कॅल्क्युलेशन येतील आपल्याला. करून बघा. चार एक 4, 4 दुणे 8, 6 दुणे 12. ठीक आहे, लक्षात आलंय. पहिला डाटा आपल्याकडे त्यांनी दिलाय. उदाहरणात बघा AP इज परपेंडिक्युलर टू BC, BQ इज परपेंडिक्युलर टू AC. म्हणजे हे दोन अँगल 90 डिग्री आहेत. आता त्यांनी आपल्याला विचारले प्रूव्ह दॅट. आपली ही शेवटची पायरी आहे. CPA सिमिलर टू CQB. उदाहरण नीट वाचायचं. C म्हणजे आपल्याला कुठेतरी क्लू दिलाय का बघा.
CPA CQB. यातला P आणि Q 90 आहे, म्हणजे माझ्याकडे क्लू तयार आहे. ही माझी शेवटची स्टेप आहे. वरच्या दोनच स्टेप मला लिहिणं आहे. एक स्टेप म्हणजे अँगल कॉन्ग्रुनंट, दुसरी स्टेप अँगल कॉन्ग्रुनंट, आणि थर्डली मी याला म्हणणार बाय AA टेस्ट. ॲक्टिव्हिटी लक्षात येते का बघा. मी त्यात पहिला क्लू देऊन टाकते, इच 90. म्हणजे मला ते पण लिहिता आलं पाहिजे. अँगल APB किंवा अँगल APC. आपल्याला कोणता पाहिजे, तर आपल्याला C असलेला हवा, म्हणून लिहूया अँगल APC कॉन्ग्रुनंट टू. आता CQB ट्रायंगलसाठी बोलतायत, म्हणून CQB हा 90. आलंय का बघा, दिलेलं आहे. आता प्रश्न आला, नीट अँगल बघितला तर APC BCQ हा C अँगल हा आपला कॉमन अँगल येतो आहे. आणि मग मी लिहिणार अँगल C इज कॉन्ग्रुनंट टू अँगल C. डायरेक्टली आपल्याला असं लिहिता येईल, कॉमन अँगल. आणि मग आपण म्हणू शकतो ट्रायंगल इज सिमिलर बाय द टेस्ट AA. मी विचार करताना विचार आधी उलटा केला आणि लिहिताना मात्र सरळ लिहिले. हा फरक लक्षात ठेवा, कारण खूप वेळा प्रूव्ह दॅट म्हणून आलं की आपल्याला वाटतं आपल्याला येणार नाही. तसं न करता दिलेलं आणि काढायचं, असं जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला हे सोपं जाणार आहे. पुढे जाऊन त्यांनी मला विचारलंय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ AC. आधी याचा रेशो लिहू. CP अपॉन CQ, PA अपॉन QB, CA upon CB, that is corresponding sides of a similar triangle. मग आता त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूज आहेत बघा. AP7, QB 8, CA विचारले आणि CB त्यांनी मला दिले 12. पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशनची प्रॅक्टिस या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त. 8 into CA is equal to 7 into 12, or CA is equal to 7 into 12 by 8. 4 दुणे 8, 4 त्रिक 12. सगळीचकडे पूर्ण भाग जाईल असं नाही, डेसिमल येऊ शकतो. 7 त्रिक 21 भागिले 2, दॅट इज 10.5 इज CA. आलंय, लक्षात येत आहे. ट्रॅपेझियमचं उदाहरण दिलंय पुढचं. काय उदाहरण आहे बघूया. इन ट्रॅपेझियम PQR, साइड PQ इज पॅरलल टू SR. PQ इज पॅरलल टू SR. AR इज 5 times AP. AR इज 5 times AP. And AS is 5 times AQ. Prove that, शेवटची स्टेप आपली, SR इज इक्वल टू 5 times PQ. आपल्याला हे दिलंय आणि इथपर्यंत जायचं आहे. करून बघूया. पहिल्यांदा हा ट्रॅपेझियम आहे. आधी यांचा रेशो लिहून पाहूया का. रेशो लिहून पाहू. AR अपॉन AP इज इक्वल टू 5/1. सिमिलर मॅनर AS अपॉन AQ इज इक्वल टू 5/1. ओके, आता डायग्राममध्ये या साईड्स बघा. AR अपॉन AP म्हणजे या खालच्या ट्रायंगलची ही AR साईड आहे आणि या ट्रायंगलची PA साईड आहे. पुढचा रेशो AS याच ट्रायंगलची एक साईड आणि इथे कोणाला AQ असा रेशो सेम आलेला आहे. मग या प्रपोर्शनल साईडच्या हा मधला अँगल माझं काही काम करू शकतो का बघा. आणि मला असं वाटतं हा व्हर्टिकली अपोजिट दिलेला आहे. मग तसं जर असेल तर आपण हे ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो, म्हणजे उरलेल्या साईडचा रेशो पण इक्वल येणार आहे. ओके, मग आता मी लिहिते व्हर्टिकली अपोजिट अँगल PAQ कॉन्ग्रुनंट टू अँगल RAS व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग याचा अर्थ काय झाला, इथे आपली सिमिलॅरिटीची टेस्ट बदलली. टेस्ट येणार आहे ट्रायंगल. कोणची टेस्ट येते बघा. PAQ सिमिलर टू ट्रायंगल
RAS बाय द टेस्ट SAS. लक्षात आलं. मग करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. करस्पॉन्डिंग साइड लिहूया. PA अपॉन RA इज इक्वल टू AQ अपॉन AS इज इक्वल टू PQ अपॉन RS. ओके. मग यांचा रेशो मला वरती दिलाय का? तर दिलाय. काय दिलाय? हा न्यूमरेटर मध्ये असेल AR अपॉन AP असेल तर 5/1 आहे. मग इथे इन्व्हर्ट झालंय. मग काय करूया? इथे लिहिताना हा रेशो मला लिहायचा आहे. हे आपलं टार्गेट आहे, विसरायचं नाही. मी लिहिते आता इथे PA अपॉन RA इज इक्वल टू AQ अपॉन AS इज इक्वल टू PQ अपॉन RS इज इक्वल टू 1/5. याच्या उलटा रेशो इथे खाली आलेला आहे. मग एवढ्याबद्दलच टार्गेटमध्ये बोलतायत. मग मी लिहिते 5 टाइम्स PQ इज इक्वल टू RS. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला हे उत्तर मिळते का बघा. आणि आपलं हेच शेवटचं टार्गेट आहे. SR इज इक्वल टू 5 टाइम्स PQ. काय दिलंय? ABCD इज अ ट्रॅपेझियम. पुढे त्यांचं म्हणणं असं आहे डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉइंट O. डायगोनल AC BD इंटरसेक्ट इन O. इफ AB इज 20, DC इज 6, OB इज 15, फाइंड OD. मग आता काय करूया? आपल्याला त्यांनी साइड्स दिल्या. लक्षात ठेवा ट्रॅपेझियम आला की मधले येणारे ट्रायंगल सिमिलर असतात. असं का? तर CD इज पॅरलल टू BA. मग आता मी असं म्हणू शकते बघा, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुनंट आहे बिकॉज अल्टरनेट अँगल. फिगर डोळ्यापुढे येते का बघा. झेड तयार होतोय आणि म्हणून हा अँगल या अँगलला आपल्याला कॉन्ग्रुनंट दाखवता येतो. याला आपण अल्टरनेट अँगल म्हणतो. असंच इथे पण झेड तयार होतोय का बघा. हा पण आपल्याला अल्टरनेट अँगल दाखवता येतो. अजून एक गोष्ट आहे, याच डायग्राममध्ये मला असं सुद्धा म्हणता येतं, मागच्या उदाहरणाला रिकॉल करा. हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुनंट, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणजे पर्यायानं हा छोटा ट्रायंगल या मोठ्या ट्रायंगलला सिमिलर दाखवता येईल. आणि ट्रॅपेझियम मधले हे आहेत त्यामुळे हा एक क्लू परमनंट लक्षात ठेवायचा. बाय AA टेस्ट आपण हे सिमिलर दाखवतो आहोत. तर लिहावं लागेल आपल्याला. लिहूया अँगल OCD कॉन्ग्रुनंट टू अँगल. हा कोणाला येतोय ते लक्षात ठेवा. OAB. नंतरचा अँगल हा लिहायचा आहे ODC कॉन्ग्रुनंट टू अँगल OBA. एकत्र तुम्ही म्हणू शकता अल्टरनेट अँगल. दोन दाखवले तरी माझी सिमिलॅरिटी प्रूव्ह होत आहे. त्यामुळे तिसरं लिहिण्याची गरज नाही. पण तुम्हाला माहित असू द्या, माझी एखादी विद्यार्थिनी असं पण लिहू शकते, हा एक अँगल आणि हा अँगल, कोणते तरी दोन लिहिणं अपेक्षित आहे. बघा मग आता आपण ट्रायंगल सिमिलर लिहिणार आहोत. ट्रायंगल COD सिमिलर टू ट्रायंगल. C पहिल्यांदा आलाय म्हणजे O पहिल्यांदा येणार, A पहिल्यांदा येणार. पुन्हा एकदा बघा, C पहिल्यांदा आलाय म्हणजे आता A पहिल्यांदा येईल. म्हणून AOB बाय AA टेस्ट. करस्पॉन्डन्स का बघायचा? कारण साइड्सचे रेशो बरोबर आले तर माझं उत्तर बरोबर येतं. मग आता घ्या CO अपॉन AO इज इक्वल टू OD अपॉन OB इज इक्वल टू CD अपॉन AB. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. मग आता दिलेल्या साइड्स बघा. त्यांनी मला काय दिलंय? AB मला दिलेला आहे. मी जे जे दिलंय ते रेशो आधी पूर्ण करते. AB 20, DC 6, त्यानंतर OB 15 आणि OD विचारलेला आहे. चलो पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि आपलं उत्तर 20 इंटू OD
इज इक्वल टू 15 इंटू 6, OD इज इक्वल टू 15 इंटू 6 अपॉन 20, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 2 दुणे 4, 2 त्रिक 6, 9/2 दॅट इज 4.5. कॅल्क्युलेशन शेवटपर्यंत करा. मला वाटतं लक्षात आलं असेल. चला पुढचं उदाहरण बघूया. डायग्राम आपल्या समोर आहे, मी समजावून सांगायसाठी काढलेली आहे. काय दिलंय बघूया. ABCD इज अ पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम म्हणजे अपोजिट साइड्स आर पॅरलल. नंतर पॉइंट E इज ऑन BC. E इज ऑन BC. लाईन DE ही लाईन पुढे एक्सटेंड केली आहे. इंटरसेक्ट रे AB इन पॉइंट T. ओके, प्रूव्ह दॅट DE, मी आपलं टार्गेट इथे लिहून ठेवते, DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. हे आपलं टार्गेट आहे. हे माझं शेवटचं उत्तर असणार आहे, हे लक्षात ठेवा. इथपर्यंत पोचायचं आहे. आत्तापर्यंत आपण असं कधी विचार केला नाही हे असं का, पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत होतो केव्हा, जेव्हा रेशो येत होता. मग याचा अर्थ असा होतो की याचा रेशो येईल आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशननी हे येणार आहे. मग विचार करायला शिका. DE कोणती साईड येते, ही DE. याच्या खाली कोणती, समजा जर मी TE खाली घेतलं आणि हा BE इकडे नेला, तर याचा अर्थ असा होतो की DE आणि TE साईड असलेल्या ट्रायंगल्सचे रेशो मला काढता आले पाहिजेत. साईडचे रेशो केव्हा काढता येतील, जेव्हा ट्रायंगल सिमिलर होईल. ट्रायंगल केव्हा सिमिलर होईल, जेव्हा दोन अँगल कॉन्ग्रुएंट होतील. आता मी तुम्हाला उलटा विचार करायला शिकवलंय. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, याचा अर्थ रेशो इक्वल आहेत. रेशो इक्वल आहेत याचा अर्थ ट्रायंगल सिमिलर आहे. आणि ते ट्रायंगल सिमिलर केव्हा होतात, 3 पैकी कुठली तरी एक टेस्ट लावल्यावर. आतापर्यंत आपण जास्तीत जास्त वेळा AA टेस्ट अप्लाय केली आहे, म्हणून सध्याही त्याचा विचार करू की जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले तर ट्रायंगल सिमिलर होईल, मग रेशो बरोबर येईल आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की हे माझं उत्तर येणार आहे. आपल्याला विचार करायला सुचलं ना की आपण लिहायला काम करू शकतो. सोडवणं सोपं आहे आणि म्हणून टार्गेट करून उलटं जाऊया. चलो रेडी. मग आता ठरलं ट्रायंगल सिमिलर दाखवायचं आहे. हे पॅरलेलोग्राम दिलेलं आहे. मग असं बघा, ही साईड याला पॅरलल, ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर आपले कोणते अँगल कॉन्ग्रुएंट होऊ शकतात. किंवा असाही विचार करून बघा, ही पॅरलल दिली आहे तशी ही पण पॅरलल दिलेली आहे, आपल्याला काय काय करता येऊ शकतं. पहिला विचार, हे दोन ट्रायंगल बघितल्यावर व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट होतात. चला अर्धा मार्क घट्ट. पुढे जाऊन हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुएंट होतोय का बघा. अल्टरनेट अँगल येणार आहेत आणि ही पूर्ण साईड याला पॅरलल, ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हे दोन अल्टरनेट अँगल आहेत. मग माझं काम झालं. या ट्रायंगल मधले दोन अँगल या ट्रायंगलच्या दोन अँगलला कॉन्ग्रुएंट होतात, म्हणजे ट्रायंगल सिमिलर होतो. चला लिहून काढूया. पहिल्यांदा मला आवडलेलं व्हर्टिकली अपोजिट, DEC कॉन्ग्रुएंट टू अँगल BET व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता अल्टरनेट अँगल लिहूया. पहिला EDC कॉन्ग्रुएंट टू, इथे लिहिताना BTE किंवा ETB अल्टरनेट अँगल. मग ट्रायंगल सिमिलर बाय द टेस्ट AA. ट्रायंगलची नावं यासाठी लिहिली नाही, करस्पॉन्डन्स चुकायचा नाही, कारण रेशो चुकतो. चलो रेडी. पहिल्यांदा D लिहायचा असेल तर इकडे मला T लिहावा लागतो. मग मी आधी इथे D लिहिला. या ट्रायंगल मधला मला T लिहावा लागेल. EE व्हर्टिकली अपोजिट म्हणून E, आणि त्यानंतर उरलेला, याच्यातला उरला C आणि याच्यातला उरला B. बघा बरोबर लिहिलं आहे का. ट्रायंगलची नावं करस्पॉन्डन्सशी बरोबर लिहूया. DE अपॉन TE इज इक्वल टू EC अपॉन EB इज इक्वल टू DC अपॉन TB. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. आता आपल्याला
टार्गेटच्या दृष्टीनं विचार करता यातला कोणता रेशो क्रॉस मल्टिपल करायचा आहे? फक्त एवढाच करून बघा, आपण टार्गेटपर्यंत पोचतो. DE इंटू BE आले का बघा, इज इक्वल टू CE इंटू TE. बरोबर आले, आपण उत्तरापर्यंत पोचलो. प्रश्न असा असतो, मॅडम हा प्रश्न किती मार्काला? हा प्रश्न ॲक्टिव्हिटी बेस आला म्हणजे उदाहरणार्थ इथं रिकाम्या जागा घालून आल्या अशा, तर त्या प्रत्येक रिकाम्या जागेला अर्धा मार्क आणि डायरेक्ट ट्रू दॅट असं म्हणून जर आलं तर 2 मार्क. अशा अर्थाने हा आपला प्रश्न आहे. सराव करा, आपल्याला येणार आहे. पुढचं उदाहरण बघूया. काय दिलंय बघा, इन अ फिगर ABC अँगल BAC इज कॉन्ग्रुनंट टू अँगल ADC. डायग्राम मध्ये जरा अँगल बघून घेऊ. मला दिलंय BAC हा अख्खा आणि ADC हा एवढा. हे दोन कॉन्ग्रुनंट दिलेले आहे आणि माझं टार्गेट आहे CA² इज इक्वल टू CB इंटू CD. हे माझं टार्गेट आहे. मागच्यासारखाच विचार करायचा. हा CA² आहे ना, याचा अर्थ CA इंटू CA. आपण आपला विचार इथं लिहू. हा आपला विचार आहे. CA इंटू CA इज इक्वल टू CB इंटू CD. ओके, मग आता याचा अर्थ यातला एक CA तिकडे गेला आणि तिकडचा एक इकडे आला तर काय होईल? तर आपल्याला रेशो मिळतील. कसे रेशो मिळत आहेत बघूया. समजा आपण म्हटलं एक CA तिकडे दिला आणि त्यातला CD इकडे आणला, करून बघू. हा आपला विचार चाललेला आहे बरं. मग काय होतंय, CA² इज इक्वल टू हे होऊ शकतं. मग रेशो इक्वल दाखवायचा आहे. रेशो इक्वल दाखवायचा म्हणजे ट्रायंगल सिमिलर दाखवायचा आहे. ट्रायंगल सिमिलर दाखवायचं म्हणजे एक अँगल त्यांनी दिलेलाच आहे, दुसरा फक्त एकच दाखवायचा आहे. इतकं सोपं उदाहरण आहे. पुन्हा एकदा विचार केला. CA² होता म्हणून CA इंटू CA लिहून पाहिलं. एक CA तिकडे नेला, रेशो तयार झाला. रेशो आला म्हणजे सिमिलॅरिटी आहे. सिमिलॅरिटी आहे म्हणजे अँगल कॉन्ग्रुनंट आहेत. कोणचे दोन ते फक्त आपल्याला दाखवायचं आहे. विचार लक्षात आला असेल. आता फक्त आपण लिहिणार आहोत. मग आता मला ना हे एकात एक काढलेले ट्रायंगलमुळे कळत नाही आहे. काही हरकत नाही, आपण एक काम करू. आपण 2 सेपरेट ट्रायंगल काढू. हा झाला BAC आणि दुसरा काढते ADC. असं सेपरेट काढता येत नसतं. आपल्याला समजून घेण्यासाठी आपण काढले A व्हर्टेक्स 2 जागी. मला गिवन मध्ये दिले BAC कॉन्ग्रुनंट टू ADC. पूर्ण ट्रायंगलची नावं वाचून बघितली तर आपल्या लक्षात येते का बघा, ABC मधला कम्प्लीट C आणि ADC मधला कम्प्लीट C हा कॉमन अँगल आहे. संपलं. माझा प्रश्न किती सोपा झाला. हा C अँगल इज कॉन्ग्रुनंट टू C कॉमन अँगल आहे. मग ट्रायंगल सिमिलर आपण लिहू शकतो. लक्षात आलंय. आपल्याला समजण्यासाठी हे डायग्राम आहे, असं सेपरेट काढता येत नसतं. चला लिहायला घेऊया. मग मी लिहिणार आहे पहिली स्टेप. हे मला गिवन आहे. अँगल C इज कॉन्ग्रुनंट टू अँगल C कॉमन अँगल. मग मी लिहिणार ट्रायंगल. आता करस्पॉन्डन्स चुकायचा नाही. मी जर लिहित असेल BAC इज कॉन्ग्रुनंट टू अँगल. आता बघा B या ADCच्या दृष्टीनं आता आपण याचा विचार नाही करता. A इज कॉन्ग्रुनंट टू D आहे. दुसरी जागा आधी भरू D, मग कॉमन जागा आधी भरू C आणि मग पहिली सीट रिकामी ठेवली आहे. मग यातला कोण उरला? DC गेला म्हणजे A राहिला आणि म्हणून ट्रायंगल BAC सिमिलर टू, काय चुकतंय, ट्रायंगल BAC सिमिलर टू ट्रायंगल ADC. हे लिहिताना करस्पॉन्डन्स लक्षात ठेवायचा आहे. बाय द टेस्ट A. आता साईड लिहा. BA अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन AC करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. सगळे रेशो नको, आपल्या कामाचा रेशो बघा. CA वर खाली असणारा रेशो आपल्याला पाहिजे. मग हे बरोबर येतंय का? करेक्ट. आपलं टार्गेट बरोबर आलेलं आहे. बघा हेच 2 रेशो घेऊया.
क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. CA² इज इक्वल टू CB इंटू CD. आपलं हे लिहिलेलं होतं सुरुवातीचं टार्गेट, ते आपल्याला मिळतं आहे. लिहून घेऊया का? CA² इज इक्वल टू CB इंटू CD. ओके, समजलंय?